फुल पटेल त्याने अशाच पाहायला पाहिजे या माणसाने. असं आहे की अशा लोकांच्या तोंडाला काय लागायचं ज्याने आपल्या बापाच्या पाठीत खंजीर बसला. त्यांचं अख्खं आयुष्य हे काँग्रेस पक्षात शरद पवारांबरोबर, बाप त्यांचा शरद पवार, माननीय शरद पवार, त्या बापाच्या पाठीत खंजीर बसणारा हा माणूस इतरांना बोलतो रंग बदलला. आता या माणसावर काय बोलायचं. मला भारतीय जनता पक्षाची कीव आहे. समोर गृहमंत्री अमित शहा बसले होते असं वाटतंय मला. कोणते कोणते नमुने भारतीय जनता पक्षामध्ये आणले. ज्या प्रफुल्ल पटेलांनी नरेंद्र मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केलाय. स्वतः दाऊदचा हस्तक, इक्बाल मिर्ची त्याच्याबरोबरचे व्यवहार केल्यामुळे त्यांच्यावरती ईडीच्या कारवाया झाल्या, त्यांच्या संपत्त्या जप्त झाल्या, त्यांच्या घरामध्ये ईडी घुसली. असा आरोप कोणत्याही राजकारणावर झाला नाही अलीकडच्या काळामध्ये. देशाचा सगळ्यात मोठा दुश्मन पाकिस्तानात जो आश्रयाला आहे त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलचे संबंध, म्हणजे ते दाऊदच्या पक्षात पण जाऊन आले. दाऊदच्या पक्षातून भाजपात आले. भाजपात का गेले तर आपली संपत्ती वाचवायला. तुरुंगात जाण्याची भीती असल्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सगळ्या संबंधांसह भाजपात गेले आणि राष्ट्रवादाची, राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शहाने त्यांना आपल्या पक्षामध्ये धुवून घेतलं. काय ते वॉशिंग मशीन. अशा प्रफुल्ल पटेल हे संसदेमध्ये आहे. आम्हाला लाज वाटते हो. दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात, रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात. अजित पवारनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलंय. अजित पवारनी प्रफुल्ल पटेल सारख्या माणसाला, हे दलाल आहेत सगळे. प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत. कधी काँग्रेस पक्षाचे दलाल करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते. मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय. आणि इथे आल्या होती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली, साधारण 1000 कोटीची. अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का. आम्ही कसले रंगबदल. अहो आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये, माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत. तुमचे रंग आधी पहा नक्की तुमचा कोणता रंग आहे. तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वक्तवर बोलताय. तुम्हाला दाऊद इब्राहिमचा, आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो माझ्या नादाला लागू नको. नागडा करीन. तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल. त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. कशाला उगाच तुम्ही प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी आम्ही नमस्कार करतो. पण काल त्यांनी अगदी जणू काय मी आकाशातून निष्ठेचा एक मूर्तिमंत पुतळा पडलेलो आहे खाली, फार मोठा राष्ट्रभक्त आहे, अशा पद्धतीने बघा त्यांची जर मी इतिहास काढायला लागलो सगळा, त्यांना महाराष्ट्र सोडून जावा लागेल. मी आत्ता सांगतो. आणि हे लोक देवेंद्रजीच्या बाजूला बसणार. काय लेवल आहे का फडणवीसांची. हे लोक मोदी, अमित शहा त्याला कायम वाकलेले लोक हे, त्यांना पाठीचा कणा नाही. हे आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व या संसदेमध्ये करतायत धंपक लोक. आणि भारतीय जनता पक्षाचे लोक अशा लोकांना खांद्यावर काय भाजपने सुद्धा स्वतःची लायकी त्याच्यात दाखवून दिलेली. हे प्रफुल्ल पटेल सारखा दाऊद इब्राहिमचा आरोप आम्ही नाही केला, हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला. कुछ लोग मिर्ची का व्यवहार करते हैं, कुछ लोग मिर्ची से व्यवहार करताय. हे भंडाऱ्यातून कोण बोललं. कुठला मिर्ची, कोणाविषयी बोलले. ईडीचं केस पहा, तपासा. नंतर तुम्ही भाजपमध्ये जाऊन त्यांचे बूट चाटून, त्यांची चाटुगिरी करून हे आरोप धुवून काढण्याचा प्रयत्न केला. पण आरोप आहेत, संबंध आहेत. दाऊदशी व्यवहार, इक्बाल मिर्चीशी व्यवहार, बॉम्बस्फोटातला आरोपी. मुंबईमध्ये 100च्या वर ज्याने बॉम्बस्फोट केले, घडवले, दंगली घडवल्या, अशा माणसाशी व्यवहार
आता ते खुलासा करतील. मला ईडीने क्लीन चिट दिली, भाजपचे बूट चाटून ईडीने क्लीन चिट दिली, मोदी शहांची धुणी भांडी करून क्लीन चिट मिळवली, आताही तेच करताय. तेव्हा रंग बदलण्याच्या गोष्टी शिवसेनेच्या बाबतीत करू नका, तुम्हाला महाग पडेल. चला पुढे पुढला प्रश्न. शरद पवार कालच्या याच्यात गैरहजर होते. सभामध्ये वक्फ पास झाला, ज्या प्रकाराने आरोप प्रत्यारोप केले गेले. आरोप प्रत्यारोप म्हणजे हे दाऊदचे हस्तक आरोप प्रत्यारोप करत होते. असे खूप लोक आहेत, भ्रष्ट लोक, सगळे दुनियाभरातले भ्रष्टाचारी भाजपात घेऊन बहुमत मिळवलेलं आहे. भ्रष्टाचारांचं बहुमत आहे हो, आणि आमची लढाई भ्रष्टाचाराविरुद्धच आहे. या सगळ्या वक्फच्या जमिनी ज्या आहेत 2 लाख कोटीच्या, या भविष्यामध्ये कोणाच्या घशात जात आहे बघा. त्यातला 5-25 जमिनी नक्की प्रफुल्ल पटेल घेणार. जे दाऊदची जमीन घेऊ शकतात ते ह्या जमिनी सुद्धा घेणार हे लोक. हा सगळा जो खेळ चाललेला आहे हा जमिनी घेण्याचा आहे, जमिनींवरती कब्जा मिळवण्याचा आहे. हा भ्रष्टाचार आहे. आम्ही जे मतदान केलं हे या भ्रष्टाचाराविरुद्ध, हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मतदान केलं. कालच्या चर्चेमध्ये आणि सभागृहामध्ये शरद पवार गैरहजर होते. शरद पवार साहेब आजारी आहेत, त्यांची प्रकृती बरी नाही आहे. त्यांच्या सदस्य फौजिया खान उपस्थित होत्या, त्यांनी चांगले मुद्दे मांडले, त्यांनी काही चांगल्या सुधारणा सुचवल्या. लोकसभेत त्यांचे लोक हजर होते. बोला सर. पुण्यातलं जे मंगेशकर रुग्णालय आहे त्यामध्ये एक साधे उपचार करण्यासाठी 20 लाख रुपयाची डिमांड करण्यात आली, आणि महत्वाचं म्हणजे त्यामुळे त्या महिलेचं मृत्यू हे या संदर्भात खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाच्या वतीनं देखील ती महिला भाजपचे जे आमदार आहेत अमित गोरखे त्यांच्या पीएची पत्नी होती. भिसे म्हणून त्यांचे पीए आहेत अमित गोरखेंचे, त्यांच्या या पत्नी आहेत. आता विचार करा, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या असलेल्या पत्नीची पत्नी, जिच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेले असं सांगितलं जात आहे, तरीही त्या भिसे नावाच्या कुटुंबावर ही आफत आली. एका मातेचा करुण अंत झाला. काय करताय तो देवेंद्र फडणवीस? सरकारला 100 दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसलेले आहेत. मला असं वाटतं की ही जी कामं आहेत गोरगरिबांची, ही देवेंद्र फडणवीस यांच्या लेवलची नाही आहे. त्यांची लेवल खूप मोठी आहे. गोरगरीब मध्यमवर्गीय यांची कामं तडफडून मरत आहेत, शेतकरी तडफडून मरत आहेत, गरीब ही मंडळी योजना कागदावर आहेत. हो, एकनाथ शिंदे, अजित पवार हे तोंडाला असे पोपट बांधून फिरत आहेत, पोपटपंची करत. आणि देवेंद्र फडणवीस यांची झेप खूप मोठी आहे. म्हणजे अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला, ठेकेदार मोठे मोठे, त्यांची कामं होत आहेत, त्यांची लेवल ती आहे. त्याच्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या लेवलची कामं सांगायला पाहिजे. गोरगरिबांची कामं देवेंद्र फडणवीस कसे करते? त्यांना जी सवयच नाही या पक्षाला, या मुख्यमंत्र्यांनी, त्यांची आता लेवल खूप वर गेलेली आहे. म्हणजे असे भाजपचे कार्यकर्ते असे तडफडून मरत आहेत. बायका, मुलं, आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले. नुसतं दम तिथे बसून मंत्रालयात दम देणं सोपं असतं. हे सहन करणार नाही, ते सहन करणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अराजक आणि बदबदपुरी माजली, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि मोदीचं भजन करत बसले. रोज नव्या घोषणा करतात. 100 दिवसाचा वेध घेणार आहेत मागच्या आणि पुढच्या. काय घेणार? तुमच्या समोर एक माता अशा पद्धतीनं त्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये नाही आहेत. 20 लाख रुपये महाराष्ट्रामध्ये एक सामान्य माणूस उपचारासाठी देऊ शकतो का? शेत विकून. माझ्याकडे सगळी माहिती आहे. देवेंद्र फडणवीसच्या तोंडावर फेकू शकतो मी ही माहिती. त्यांना आम्ही बोललो का मिरच्या झोमतात वरून खालून. पण जरा तुमची लेवल खाली आणा, एवढी वर सुद्धा नेऊ नका. गौतम अडाणी, अंबानी, बरं का, हा महाराष्ट्र त्यांचा नाहीये. ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता हा महाराष्ट्र ठेकेदारांचा नाहीये. हा महाराष्ट्र ज्या काल माता तडफडून मेल्या भिसे, हा त्यांच्यासारख्यांचा महाराष्ट्र आहे. आणि तुम्ही त्यांना काय जीवन त्यांचं कसं केलंय? या भिसे लोकांनी तुम्हाला मतं दिली आहेत, त्यांची तुम्हाला काळजी नाही. हा लेवलचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाची आणि फडणवीसांची लेवल आता ही ज्याच्याकडे
मंगेशकर हॉस्पिटलवरती कारवाई केली पाहिजे असं फडणवीसांनी हिंमत असेल तर करावी, हिंमत असेल तर कारवाई करावी ना. ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे भिसे कुटुंब, हां. ज्या ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना. हिंमत आहे का तुमची? हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच. बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल, रस्त्यावर तुमच्याकडे कावळा सुद्धा ढुंकून बघणार नाही आणि कावकाव करणार नाही. म्हणजे कारवाई होणार नाही असं मला वाटतं. करून दाखवावी कारवाईची नाटकं, जशी बीडमध्ये कारवाईची नाटकं चालली आहेत. हा, करून दाखवावी. माझं आव्हान आहे त्यांना. मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणतात की संजय राऊत जर बोलतात ते त्यांनी माझ्या लेवलचे प्रश्न विचारावे, संजय राऊत का त्या प्रश्नाला उत्तर देणार नाही? मग त्यांची लेवल दिसली ना काल, बाई मेल्या ना, त्या मरण पावल्या बाई. त्यांची लेवल दिसली ना महाराष्ट्रात काय ते. त्यांची लेवल सामान्य, आम्ही सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांवर बोलतो, ती त्यांची लेवलच नाही. त्यांची लेवल अडाणी, अंबानी, प्रफुल्ल पटेल, दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची, अशी त्यांची लेवल. तर त्या लेवलला असल्यामुळे त्यांना खाली काय चाललंय, बजबजपुरी अराजक अजिबात दिसत नाही. माणसं तडफडून मरताय घराघरात, गावागावात. भ्रष्टाचारानं किडलाय हा महाराष्ट्र. काय करतायत देवेंद्र फडणवीस? गुन्हेगारी वाढली आहे, नुसती वाढली नाहीये, रस्त्यावर मुडदे पडतायत. रस्त्यावर काय नागपुरात परत गोळीबार झालाय. फडणवीसांना माहिती आहे? नागपूरला त्यांच्या घरासमोरच्या मार्केटमध्ये गोळीबार झाला आणि एक माणूस मरण पावला. ही त्यांची लेवल आहे गृहमंत्र्यांची. घरासमोर गोळीबार होतो नागपुरात. बोलिए, हो गया हिंदी में क्या? सर, अरुणाचल मध्ये 4000 चौरस किलोमीटर चीनने आपल्या देशाची जमीन अडकली. काल राहुल गांधी यांनी आरसा दाखवला आहे का सरकार? तुम्हाला राहुल गांधी बोललेलं दिसतात. काल सकाळी माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हाच मुद्दा मांडला ना. तुम्हाला वक्फ बोर्डाच्या जमिनीची चिंता आहे सरकारला. माननीय उद्धव ठाकरे साहेब काय म्हणाले? पण चीनचं घुसखोर या लडाखच्या हद्दीमध्ये 40,000 वर्ग किलोमीटर, जे काय आकडा दिला आहे तो, जमीन गिळून बसले. त्या जमिनीची चिंता नाही. आमचे हजारो काश्मीरी पंडित ज्यांना तुम्ही घर वापसीचं स्वप्न दाखवलं होतं, 370 कलम काढल्यावर तुमचं घर, तुमची जमीन तुम्हाला परत देऊ, काय झालं या 4-5-6 वर्षामध्ये? तुम्हाला काश्मीरी पंडितांच्या जमिनीची चिंता नाही. काल मी पार्लमेंटलाही हा मुद्दा मांडला आणि माननीय उद्धवजींनी हा विषय मांडला. त्यावर जरा लक्ष ठेवलं पाहिजे तुम्ही अशा मुद्द्यांवर. फार गंभीर मुद्दे आहे. सर, तेलंगाना में 400 एकड़ फॉरेस्ट को डिस्ट्रॉय सर, किया गया है. शरद पवारांची तब्येत ठीक नव्हती असं तुम्ही म्हणताय राज्यसभेच्या मतदानावेळी. पण डॉक्टर अमोल कोल्हे असतील, बाळामामा मात्रे असतील, हे लोकसभेत मतदानावेळी नव्हते. बाळामामा तर सदस्य होते जेपीसी. हो, बरोबर आहे. पण हा प्रश्न तुम्ही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारला पाहिजे ना. बोले हिंदी में कुछ है? सर, तेलंगाना में 400 एकड़ फॉरेस्ट को डिस्ट्रॉय किया गया है और बहुत सारे स्टूडेंट, शिवसेना बार बार एनवायरमेंट का इशू उठाती है, शिवसेना आगे रहती है एनवायरमेंट के इशू को. इसको लेकर आपका क्या कहना है? उठाएंगे ना, हमारे पास जो पूरी इन्फॉर्मेशन आई है जरूर हम उठाएंगे. बोले क्या है? मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे अर्थखात्यांच्या धोरणावर. सर, लोकसभा के बाद राज्यसभा से भी बिल पारित हो गया है, उस पर देखिए, बिल तो पारित होना ही था, लेकिन हम हमारी बात रखी. ये जो बिल है, अमेंडमेंट बिल वक्फ में, वो क्यों लाया है? मुसलमानों की चिंता है? मुसलमानों की संपत्ति की चिंता है? नहीं. ये पूरा जो संपत्ति है लाखों करोड़ों की वक्फ बोर्ड की, वो अपने कब्जे में लेने के लिए बिल लाया है. खास करके जमीनें, लैंड्स. अब देखिए आने वाले दिनों में लैंड्स किसके खिस्से में जाती है. अभी से सौदा शुरू हो गया है ये लोगों का. ये लोग ऐसे सीधे लोग नहीं है. जब जमीन दिखते हैं तो पागल हो जाते हैं, खा जाते. अभी धारावी की जमीन खा ली. मोदी जी के लाडले उद्योगपति ने पूरी मुंबई में जमीन ले ली उस मामले में. अब ये वक्त जमीन भी खा जाएंगे, खाने वाले हैं. बड़े बड़े कल भाषण कर रहे थे, गरीब मुसलमानों की चिंता, गरीब मुसलमानों की. ये कब से गरीब मुसलमानों की चिंता करने लगे? हाँ, ये सब नाटक था.
छोड़ दीजिए, देख लेंगे बिल आप। पास होने के बाद तो ममता बनर्जी ने भी कहा है कि अगर सरकार आती है तो उसको चेंज करेगी। ठीक है, अभी हमारे सरकार तो जरूर आ जाएगी ना एक ना एक दिन। सर, प्रफुल्ल पटेल को बालासाहेब ठाकरे की याद आई है कल सभा में। प्रफुल्ल पटेल को बालासाहेब ठाकरे की याद आने की जरूरत नहीं। बालासाहेब ठाकरे की अगर याद किसी को आती है तो अपने विचारों से निष्ठावान होना चाहिए। अपने बाप के पीठ में खंजर खुपस करे आदमी भाग गए। शरद पवार उनका बाप है। आदरणीय शरद पवार साहब उनके पिता समान थे। उनके पीठ में खंजर खूब करे लोग आदमी। और हमको निष्ठा के पाठकल पढ़ा रहे थे। भाई मेरे को तो बीजेपी वाले पर तरस आ रहा है। बड़ी बड़ी राष्ट्रभक्ति की बातें करते हैं, पाकिस्तान के साथ लड़ने की बातें करते हैं। जो दाऊद इब्राहिम पाकिस्तान में बैठा है उनके साथ रिश्ते किसके हैं? ऑन रिकॉर्ड इकबाल मिर्ची, ये प्रफुल्ल पटेल। सर, आप बड़ा आरोप कर रहे हैं, वो तो सांसद है। मैं क्यों बड़ा आरोप कर रहा हूं? प्रधानमंत्री मोदी ने किया है। प्रधानमंत्री मोदी ने डिफेंस की जमीन हड़पने का आरोप किस पर किया था? अशोक राव चौहान। मिर्ची के साथ व्यवहार का आरोप किसने किया था? प्रफुल्ल पटेल के ऊपर मोदी जी ने किया। दोनों आज बीजेपी में है। ईडी का चार्जशीट पढ़ लीजिए, ईडी का चार्जशीट पढ़ लीजिए। यहां आकर चाटुगिरी करके वो पूरे आरोप से मुक्ति मिली। वो इसलिए तो डर कर भाग गए। हम डरने वाले नहीं। हम हमारे पार्टी में जो हमारा रंग था ओरिजिनल, उनके साथ रहे। प्रफुल्ल पटेल जी ने कितने बार रंग बदला है, क्यों बदला है, किसके लिए बदला है, ये खुलासा वो करेंगे। और मैं उनको इशारा देता हूं, वार्निंग करता हूं, शिवसेना के साथ फिर एक बार इस प्रकार की हरकत मत करना, बहुत महंगी पड़ जाएगी। आपकी हिस्ट्री पूरी है हमारे पास, पूरी। इसलिए तो इंक्वायरी भी होनी चाहिए, क्योंकि वो क्लीन चिट के बारे में बोलते। क्लीन चिट तो आपको इस सरकार में मोदी जी की क्लीन चिट का तो काला बाजार होता है ना। आपके बीजेपी में जाइए, क्लीन चिट खरीद लीजिए। राज्यसभा लोकसभा में आधे एमपी तो क्लीन चिट मास्टर है। जो भाग हमारे एनसीपी के और पार्टी के सभी दागी लोग जाकर क्लीन चिट लेकर बैठे हैं और अंदर बैठकर हमें ज्ञान दे रहे हैं। भाई चलिए, थैंक यू।